Now next point is Poiseuille's equation. Poiseuille's equation. Poiseuille's equation म्हणजे काय असते? सिलेंड्रिकल पाईपमधून एका सेकंदला फ्लुइडचं किती व्हॉल्यूम पास होते, डी टी एवढ्या टाईममध्ये डी व्ही एवढं व्हॉल्यूम बाहेर निघत असेल तर एका सेकंदमध्ये किती फ्लुइड बाहेर निघते, त्याला म्हणतात डिस्चार्ज किंवा फ्लो रेट. डिस्चार्ज किंवा फ्लो रेट. काही जण याला व्हॉल्यूम फ्लो रेटसुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे एका सेकंदमध्ये किती लिटर पाणी बाहेर जाते त्याला म्हणतात डिस्चार्ज. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला माहीत आहे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये कंडक्टर आहे आणि जेवढं जास्त पोटॅन्शियल डिफरन्स असेल तेवढं जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होते आणि जेवढं कमी रेजिस्टन्स असेल, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जेवढं कमी असेल तेवढं जास्त करंट फ्लो होते. ओहम्स लॉ म्हणतो. सो इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू पोटॅन्शियल डिफरन्स डिवाइड बाय रेजिस्टन्स V1 मायनस V2 डिवाइड बाय R. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ते जे रेजिस्टन्स आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते लेंथला कंडक्टरच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला, आणि तिथे कॉन्स्टंट पडते रेजिस्टिव्हिटी. अशा प्रकारे कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रिक करंटचं इक्वेशन होतं I इज इक्वल टू V1 मायनस V2 पोटॅन्शियल डिफरन्स डिवाइड बाय रेजिस्टन्स. रेजिस्टन्सच्या जागी रो L बाय A. याला म्हणतात एका सेकंदमध्ये किती चार्ज फ्लो होते. डी टी एवढ्या टाईममध्ये डी क्यू एवढा चार्ज फ्लो होत असेल तर एका सेकंदमध्ये किती चार्ज फ्लो होते त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटॅन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू 1 बाय रेजिस्टन्स किंवा इलेक्ट्रिक करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. याच्यावरून आपण म्हणतो I इज इक्वल टू V1 मायनस V2 डिवाइड बाय R. रेजिस्टन्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू लेंथ अँड रेजिस्टन्स इज इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू एरिया. देअरफॉर रेजिस्टन्स इज इक्वल टू रो L बाय A, वेअर रो इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूला जर इथं ठेवलं तर आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा फायनल फॉर्म्युला मिळतो I इज इक्वल टू V1 मायनस V2 डिवाइड बाय रो L बाय A. अशाच प्रकारे आपल्याला फ्लुइड करंट म्हणजे एका सेकंदमध्ये किती फ्लुइड फ्लो होते त्यालाच व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणतात, त्यालाच डिस्चार्ज म्हणतात किंवा त्यालाच फ्लो रेट म्हणतात, ते काढायचा. ज्या प्रकारे इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असते पोटॅन्शियल डिफरन्सला, त्याच प्रकारे फ्लुइड करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशर डिफरन्सला. बिकॉज विदाउट प्रेशर डिफरन्स फ्लुइड तर फ्लो होणार नाही. फ्लुइड करंट ज्या प्रकारे इलेक्ट्रिक करंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते रेजिस्टन्सला, इलेक्ट्रिक रेजिस्टन्सला, त्याच प्रकारे फ्लुइड करंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फ्लो रेजिस्टन्सला. ज्या प्रकारे ओहम्स लॉनुसार I इज इक्वल टू V बाय R येते, त्याच प्रकारे Q इज इक्वल टू P बाय X येते. P1 मायनस P2 प्रेशर डिफरन्स डिवाइड बाय फ्लो रेजिस्टन्स. ज्या प्रकारे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया असते, त्याच प्रकारे फ्लो रेजिस्टन्ससुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढी जास्त लेंथ असेल तेवढं जास्त फ्लुइडला डिफिकल्ट जाते मूव्ह व्हायला. फ्लो करंट मतलब फ्लो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. बिकॉज जेवढं जास्त चिकट फ्लुइड तेवढं जास्त फ्लो रेजिस्टन्स. आणि फ्लो रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. एरियाच्या जागी या पाईपच्या रेडियसचा 4th पॉवर घ्यायचा. इथं कॉन्स्टंट पडते फ्लो रेजिस्टन्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ पाईप, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 8⁴. इथं कॉन्स्टंट पडते 8/π. आता या फ्लो रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर फ्लुइड करंटमध्ये म्हणजेच डिस्चार्जमध्ये म्हणजेच फ्लो रेटमध्ये जर ठेवली तर आपल्याला फ्लुइड करंट किंवा डिस्चार्ज किंवा फ्लो रेटचा फॉर्म्युला येतो. फ्लुइड करंट किंवा फ्लो रेट किंवा डिस्चार्ज म्हणजे एका सेकंदमध्ये किती पाणी बाहेर जाते ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशर डिफरन्सला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फ्लो रेजिस्टन्सला. फ्लो रेजिस्टन्समध्ये
इटा आणि एल न्यूमरेटरमध्ये येतात, तर r⁴ डिनॉमिनेटरमध्ये येतं. कॉन्स्टंट पडतं 8/π. या मॅथमॅटिकल इक्वेशनला पॉयसलीज लॉ असं म्हणतात. पॉयसलीज इक्वेशन किंवा पॉयसलीज प्रिन्सिपल असं म्हणतात. पॉयसलीज प्रिन्सिपल आपल्याला काय देतो? पॉयसलीज प्रिन्सिपल आपल्याला देतो की एका सेकंडमध्ये पाईपमधून किती फ्लुइड बाहेर निघते ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशर डिफरन्सला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फ्लो रेजिस्टन्सला एक्सेप्ट. ज्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये एक रेजिस्टन्स, दुसरं रेजिस्टन्स, तिसरं रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावल्यानंतर R1, R2 आणि R3ची ॲडिशन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इन अ सिरीज देते, त्याच प्रकारे जर आपण पाईप सिरीजमध्ये लावले तर एकाचं फ्लो रेजिस्टन्स, दुसऱ्याचं फ्लो रेजिस्टन्स आणि तिसऱ्याचं फ्लो रेजिस्टन्स यांची सिम्पल ॲडिशन काय देते आपल्याला? इक्विव्हॅलेंट फ्लो रेजिस्टन्स सिरीजमधलं. ज्या प्रकारे रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये लावल्यानंतर R1, R2 आणि R3 रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये लावल्यानंतर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स रेसिप्रोकलची ॲडिशन येते. त्याच प्रकारे आपण पाईप्स पॅरललमध्ये लावले तर जे इक्विव्हॅलेंट फ्लो रेजिस्टन्स आहे ते इंडिव्हिज्युअल फ्लो रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलची ॲडिशन असते. वन बाय x1 + 1/x2 + 1/x3. नेहमी लक्षात ठेवा, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये चार्ज आहे तर इकडं व्हॉल्यूम आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये चार्ज फ्लो होतो तर फ्लुइड चॅप्टरमध्ये व्हॉल्यूम फ्लो होते फ्लुइडचं. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट आहे तर इकडं फ्लुइड करंट आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये टाईम आहे, इकडेसुद्धा टाईम आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, फ्लुइड चॅप्टरमध्ये प्रेशर डिफरन्स आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, फ्लुइड चॅप्टरमध्ये फ्लो रेजिस्टन्स आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमधलं रेजिस्टन्स डायरेक्शन टू लेंथ असते, फ्लो रेजिस्टन्ससुद्धा डायरेक्शन टू लेंथ असते आणि ऑल्सो डायरेक्शन टू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी असते. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया असते, फ्लुइड चॅप्टरमध्ये फ्लो रेजिस्टन्स इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r⁴. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी येते, तर फ्लुइड या चॅप्टरमध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी 8/π येते. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ओहम्स लॉ. फ्लुइड चॅप्टरमध्ये फ्लुइड करंट म्हणजे फ्लो रेट म्हणजे डिस्चार्ज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू प्रेशर डिफरन्स. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट इज इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, फ्लुइड चॅप्टरमध्ये फ्लो करंट इज द इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू फ्लो रेजिस्टन्स. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते ρL/A. फ्लुइड चॅप्टरमध्ये फ्लो रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते 8η L/π⁴. या इक्वेशनला ओम्स लॉचं डेरिव्हेशन म्हणतात आणि या इक्वेशनला पॉयसलीज इक्वेशन म्हणतात. सो पॉयसलीज इक्वेशन काय ते? एका सेकंडमध्ये फ्लो होणारं फ्लुइड म्हणजे डिस्चार्ज म्हणजे फ्लो रेट इज इक्वल टू P1 - P2 / 8 η L/π⁴.